नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 10 ऑगस्ट 2025। तर आजपासून पुढे 30 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाऊसमान कसे राहील याबद्दलचा अंदाज आहे। काल आणि परवा बरेच अशा कमेंट आल्या की ज्या भागामध्ये पुढच्यामध्ये कमेंट आल्या त्या भागामध्ये पाऊस नाहीये, आणि आपण तुम्हाला तसा अंदाज दिलेला पण होता। म्हणजे हे जो पाऊस पडणार आहे 7-8 तारखेचा पाऊस पडणार आहे, त्या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी राहणार आहे, आणि त्या भागातीलच कमेंट आले की आम्हाला पाऊस नाहीये। पण त्यांच्या अगोदर मी हे 2-3 दिवसाच्या अगोदर पण मी अंदाज दिलेला होता की त्या भागामध्ये पाऊस कमी राहणार, आणि त्या भागामध्ये पाऊस जे आहे त्यामध्ये तो भाग म्हणजे हे भाग जे कमेंट येत आहेत की पाऊस कमी आम्हाला, नगरचा भाग, नाशिक, धुळे, जळगाव, त्याचबरोबर बुलढाण्याचा उत्तरेकडचा भाग, अमरावतीचा उत्तरेकडचा भाग, काही थोड्याफार भागामध्ये ह्या भागामध्ये पाऊस कमी। तुम्हाला मी ह्या 7-8 दिवसापासून सांगत आहे की पाऊस ह्या भागामध्ये कमी राहणार आहे। तो 7-8 तारखेचा पाऊस जो येणार आहे, 7 तारखेपासून पाऊस तो पडणारा पाऊस जे आहे तो ह्या भागामध्ये अत्यंत कमी राहणार आहे। पाऊस तर पण ह्या भागामध्ये आहे, पण पावसाचं प्रमाण जे आहे क्षेत्राने कमी आहे, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना अजून मोठ्या पावसाची आपण हे करू शकतो की मोठा पाऊस जे आहे त्यामध्ये 15 तारखेच्या नंतरच आपण त्यांना सांगितले होते अशा पद्धतीचा। पण त्या शेतकऱ्यांना आता पाऊस कधी येणार तर आपण सांगितलं की 15 तारखेच्या नंतरच, म्हणजे त्या भागामध्ये आता 15 तारखेला आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 15, 16, 17, 18 तारखेला मुसळधार स्वरूपाचा नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या भागामध्ये सुद्धा जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या 15 तारखेपासून 15, 16, 17, 18 तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि आता हे अमरावती जिल्ह्यामध्ये पाहिजे तर अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे 15 ते 18 दरम्यान। त्याचबरोबर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 15 ते 18 दरम्यान मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मराठवाड्यामध्ये जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये आपण जालना जिल्हा घेतलेला आहे, तर जालना छत्रपती संभाजीनगर जिल्हा घेतला, त्यातून जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्या कालावधीमध्ये 15 ते 18च्या कालावधीमध्ये नदी नाले पूर येथील असा पाऊस पडणार आहे। ह्या भागामध्ये हा जो भाग आहे ह्या भागामध्ये असा नदी नालेला पूर येईल, ह्या भागामध्ये नदी नालेला पूर येईल अशा प्रकारे हा तिथं पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे। त्याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे। तो 15 ते 8 ते 14 तारखेपासून पाऊस सुरू झालेला असणार आहे, आणि 14 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या अतिवृष्टी सुद्धा होणार, त्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार। त्याचबरोबर लातूर, धाराशिव ह्या भागामध्ये सुद्धा जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसंच कोकणामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। एकच जर पाहिलं तर 14 पासून 14, 15, 16, 17, 18 या तारखेमध्ये राज्यामध्ये सर्वदूर खूप पाऊस पडणार आहे। त्यामध्ये महत्वाचा मुख्य पाऊस जो असेल त्यामध्ये नाशिक विभाग, मराठवाड्याचा उत्तर भाग, अमरावती विभाग आणि त्याचबरोबर नागपूर विभाग या विभागामध्ये मात्र जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊस, सारखा संततधार पाऊस पडणार आहे, किंवा यामध्ये महापूर परिस्थिती सुद्धा होऊ शकते। ह्या पावसामध्ये मोठा पाऊस पडणार आहे। त्यानंतर म्हणजे 18 तारखेपासून पुढे 19-20 तारखेला मात्र थोडे 2 दिवस अजून पुन्हा पाऊस कमी होणार, की लगेच पण अजून 22 तारखेला पाऊस सुरू होणार मोठ्या प्रमाणामध्ये। तर 22 तारखेचा सुद्धा पाऊस हा राज्यामध्ये सर्वदूर मोठ्या भागामध्ये पडणार आहे। 22 तारखेच्या पावसामध्ये सुद्धा ओढे नाले वाहतील, पिकांचं नुकसान होईल। 22, 23, 24 तारखेला ह्या पावसामध्ये सुद्धा नुकसान होईल असा पाऊस पडणार आहे। मग त्याच्यानंतर परत अजून 27 तारखेपासून पाऊस सुरू होत आहे। 27, 28, 29 आणि 30 ऑगस्ट या दरम्यान सुद्धा आपल्या राज्यामध्ये मोठा पाऊस पडणार आहे। हे तुम्हाला अंदाज मी एका महिन्यापूर्वी दिलेला होता, पण हा अंदाज एका महिन्यापूर्वी तुम्हाला मी दिलेला आहे, म्हणजे आता आजपासून 20-25 दिवसापूर्वी दिलेला आहे। तो अंदाज माझा चालणार नाही, त्या अंदाजाला मी नाव सुद्धा दिलेलं आहे, मराठवाडा टू मुंबई हे अंदाज दिलेला होता। तो अंदाज मी कसं करता दिलेला आहे ते तुम्ही समजू शकता। आणि हे अंदाज मला अंदाज जो 27, 28 आणि 29 तारखेला जो पाऊस येणार हा अंदाज मी अभ्यास त्याचा मी ज्यावेळी 2 महिन्यापूर्वीच केलेला होता, त्यामध्ये केव्हा पाऊस येणार पण ते आपल्याला तारीख सांगता येत नव्हती, कारण त्या तारखेला एक फिक्स दिवस ठरलेला होता, त्यामुळे सांगता येत नव्हती त्या तारीख, त्याच्यामुळे मी थोडीफार हे केलेली होती। तर त्या तारखेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे, आणि सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागामध्ये सुद्धा सर्वदूर पाऊस पडणार। एकंदर जर पाहिजे तर 15 तारखेपासून पुढे राज्यामध्ये 15 तारखेपासून पुढे तर 15 दिवस
संततधार पाऊस पडणार आहे. पीक परिस्थिती जर पाहिजे तर राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पीक नुकसान सुद्धा होऊ शकते. ओढे नाले सुद्धा वाहणार आहेत, नदी नाले एक होणार, एवढा पाऊस पडणार आहे. आणि हा झाला आपला अंदाज. तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, हा अंदाज शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.